शुभ सकाळ मित्रांनो. आता वाजले सकाळचे 8 आणि फार दिवसांतर आज व्हिडिओ बनवतोय. आजचा माझा प्लॅन आहे. आज आम्ही चाललोय सासवडला मयूर हॉटेलमध्ये. कारण 5 फेब्रुवारीला आमची ट्रिप चालली आहे जगन्नाथपुरीला. तर त्या संदर्भात मयूर हॉटेलमध्ये गेट टुगेदर आहे. तर ते अटेंड करेल मी. त्यानंतर पुढे मी नारायणगाव किंवा प्रति बालाजीला जायचा प्लॅन करतोय. तर बघूयात आज काय होतंय. आता वाजले सकाळचे 8 आणि आज जिम चालू असतं 8 ते 2 पर्यंत. तर मी आता चाललो जिमला. जेव्हा मी बाहेर असतो किंवा टूरवर असतो तेव्हा मला जिम करता येत नाही, ते स्किप होतं. त्यामुळे जोपर्यंत मला ते पॉसिबल आहे ते मी अटेंड करतो. तर मी संडेलाही जिमला जातो. चला आता जाऊया जिमला. त्यानंतर 10 वाजता निघूयात आपण सासवडला. आपण आता चाललोय सासवडला. दिवेघाट जस्ट पास केलाय आपण. 12 वाजून गेलेत. आपली मीटिंग होती 10:30ची आणि आता वाजलेत 12. तर आपण डायरेक्ट लंचलाच चाललोय असं वाटतं. ठीक आहे, चला जाऊन बघूयात हॉटेलला काय होतं ते. चला आता आलो आपण मयूर हॉटेलला. आता करूयात मीटिंग चालू. मीटिंग अटेंड करूयात आता. चला, ट्रिपची फाईल आली हातामध्ये. मयूर गार्डन इथं आमचं गेट टुगेदर झालंय आणि आता इथून आम्ही निघतोय जेजुरीला. इथून जेजुरी किती रे? 10 किलोमीटर. 10. हा हायवे बागे तुम्ही बघू शकता. आणि तिथूनच असं आम्ही जेजुरी करून घरी जाणार आहे. चला, आता जे जेजुरीला जायचा प्लॅन होता तो आमचा झालाय कॅन्सल आणि आता आम्ही निघतोय नारायणपूरला. नारायणपूर दत्ताचं मंदिर, त्यानंतर तिथून प्रति बालाजी करून आम्ही घरी जाणार आहोत. चला आता आपण जाऊयात नारायणपूरला. समोर जो दिसतोय तो आहे पुरंदर किल्ला, जिथे संभाजी महाराजांचा जन्म झाला होता. आणि आम्ही आता इथं आलोय नारायणपूरला. गुरुदत्तांचं स्थान आहे. चला आपण जाऊयात दर्शन घ्यायला. नारायणपूर दत्त मंदिर. आता आम्ही आहोत नारायणपूर दत्त मंदिर मध्ये. नारायणपूर एकमुखी दत्त. दत्त मंदिर नारायणपूर पुणे. आणि या बॅक साइडला आपल्याला दिसतोय पुरंदर किल्ला. आणि आता इथून आपण निघूयात प्रति बालाजीला. नारायणपूर ते प्रति बालाजी ऑलमोस्ट एक 8 किलोमीटर आहे. रोड पण चांगला आहे मस्त पैकी. आता पोहोचू आपण प्रति बालाजीला आणि तिथे दर्शन घेऊन आपण परत पुढे घरी जाऊया. प्रति बालाजीला आपण आलो आता, जे पुण्यामध्ये केत कवळ्यामध्ये आहे. त्याचा एंट्रन्स आहे. इथूनच आपल्याला दर्शन घेऊन आपण इथून निघतोय पुढे. मस्त मेंटेन केलेलं आहे हे ग्रीनरी वगैरे. चला आतमध्ये चाललोय आपण. आज बऱ्यापैकी गर्दी आहे पुढे. संडे ना त्यामुळे. प्रति तिरुपती बालाजी मंदिर. आज बरीच गर्दी आहे ना.
आज गर्दी पण भरपूर आहे, आज संडे. तर आता आपण इथून जाऊया, दर्शन घेऊन परत निघूयात घरी. आज बरंच फिरलोय. इथून गेलो सासवडला एक मीटिंग अटेंड केली, जी की माझी पुढीला टूर आहे त्या संदर्भात होती. तिथून मला जायचं होतं जेजुरीला, पण ऊन बऱ्यापैकी वाटत होतं, गर्दी होती, म्हणून मी गेलो नारायणपूरला. एक मुख्य दत्ताचं दर्शन घेतलं. प्रति बालाजी त्या मंदिरामध्ये गेलो आणि तिथून येता येतं मला इथं घरी यायला वाजले 5. तर आता वाजलेत 6:30. आता डिनरचा वेळ झालेला आहे. डिनर घेतो आणि आजचा दिवस इथं संपवतो. 2026 पासून सोलो ट्रिप करण्याचा मी प्लॅन करतोय. मनामध्ये थोडीशी भीती पण आहे की सोलो ट्रिप आतापर्यंत मी केलेली नाहीये, पण मला सोलो ट्रिप सुरुवात करायची मला सोलो ट्रिपची. तर 2026 जानेवारी पासून मी सोलो ट्रिप करतोय. पहिली ट्रिप कुठं चाललोय अजून डिसाईड केलं नाहीये, पण आय थिंक मी फर्स्ट जाईल गोव्यापासून सुरुवात करेल. बघूया, लवकरच तुम्हाला कळेल ते. चला, आजचा दिवस इथं संपवतो. भेटूया आपण उद्या. बाय.